गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. हे शुक्रवार जिमला चाललोय मी आणि प्रियंका काय करते माझ्यासोबत. प्रियंका ट्रायल करणार आहे 2-4 दिवस. होतंय का जिम, ट्रेडमिल जिम नाही, फक्त वॉकिंग सायकलिंग सावकाश सावकाश. तर ते थोडं आम्हाला एक्सपेरिमेंट करायचे 2-3 दिवस. त्यासाठी मी प्रियंकाला घेऊन चाललो. तर मित्रांनो, आम्ही जिम केलेली आहे. प्रियंकाचा पहिला दिवस होता जिममध्ये. आम्ही करायचो सांगवीला तिकडे, पण आफ्टर प्रेग्नेन्सी. किती वर्षाचा ब्रेक पडला प्रियंका? मला एक नाही दीड. जिमसाठी दीड नाही, येऊनच आपल्याला 3 वर्ष झालेत. 2 वर्ष झाले. सांगवीला पण होतो ना. 2023 मध्ये आलोय प्रवीण. हां ठीक आहे. आणि तिकडे पण लगेच सोडली आपण. नाही शेवटपर्यंत केली. ठीक आहे, 2 वर्ष गॅप पडला प्रियंकाला. आज जॉईन केली आहे जिम. बघू आता काय होतंय. उद्या येऊ, मग डिसिजन घेऊ आपण पुढच्या आठवड्यात जिम कंटिन्यू करायची का नाही. ऑफर पण चालू आहे इथं. कोणाला काय पाहिजे असेल खराडी एरियामध्ये तर मला पिंग करा. बरं वाटलं थोडं फ्रेशनेस आली. वर्षाला 10,000 आहे. बघू म्हणून कमी करा. दोघं आमचे कमी करा. व्हेरी डिलिशियस. बघा मित्रांनो, आहे आज ब्रेकफास्टमध्ये उपमा. आरवने अजून आंघोळ नाही केलेली. आत्ता उठलाय 10 वाजता. चॅलेंज कालच होतं फक्त. आणि शेंगदाणे आहेत तळलेले सेपरेट, त्याच्यावर टाकायचे असे. असं आहे का? असं आहे का? तुमचं टाकून ठेवू काय? कोणी येणार आहे? लढाई येते. काय खायचं विवानला? सगळी लई घाई होते ना. उपमा खायचा का? $62.3 वरती बघ, सरळ बघ. 57.8. 500 ग्रॅम खाल्लं. अर्धा किलो. मला भूक लागली होती बाबा. बरोबर आहे. 64.8 म्हणजे 7 किलो. एक्झॅक्ट 7 किलो. या 7 किलोचा आहे खाल्ले तू. 7 किलोच होतं ते. वाढणार आहे हिरो. करायचं का वजन कोणाला? जा 39 चालत. अरे फक्त 39 kg. तुम्ही आता कमी खाल्लं. काय खाल्लं ताई? 72.6. 72.9 म्हणजे 73. 60.8. 500 होतं. 300 मी कमी खाल्ले. मला भूक लागली होती. जेवढा डबा भरून देतो. निघाले का चॉकलेट निघाले. आता काय काढायचं? पॅन्ट गळायला लागली माझी, वजन कमी झाल्यामुळं. काल दाखवलं ना त्यांनी. ठीक आहे, बेल्ट टाईट करून. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 10:15. लवकर जायचं रिझन म्हणजे मी 1 वाजता घरी येणार आहे. ताईची आज एक्झाम आहे, त्यामुळं गाडी द्यायची आहे. दाजी आणि ताई जाणार आहे ताईच्या एक्झामसाठी. ताईचा इंटरव्ह्यू बघितलाच असेल. ताई प्रिपरेशन करत होती एक्झामची. तर ती एक्झाम आहे आज हडपसर गुलटेकडी. दुपारी 3 वाजता पेपर आहे, मग 1 वाजता जाणार आहेत ते.
मग त्यांना द्यायची बाईक आपली. म्हटलं मग चला आज फ्रायडे लवकर जाऊन येऊ. मित्रांनो पाऊस नाही आहे कालपासून, असं उघडलं आहे असं वाटतंय. तर बरं आहे ऊन पडले, पण आता एका आठवड्यानंतर लगेच मान्सूनचं दर्शन होईल आपल्याला, त्यामुळे परत पावसाळा चालू होईल. आज आहे फ्रायडे. बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम करतात. मला पण करायचं होतं, पण म्हटलं अटेंडन्स लागून जाईल, जाऊन येऊ आपण 15 मिनटातच. 15 नाही 1-2 तासात जाऊन येऊ. 10:15 वाजले ना, 12-12:30ला येऊ आपण. मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. मी 24 आवर्स इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज घेतलं होतं, तर मी ते पूर्ण केलं आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट्समध्ये सांगा खाली, की आपण काय कसं बोललं पाहिजे, काय अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ग्रामॅटिकली मिस्टेक असतील माझ्या, मी त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की काय चुका असतील, किंवा तुम्हाला माझ्याकडून काय शिकायला मिळालं हे कॉमेंट्समध्ये सांगा. कारण कसं असतं की आपण घाबरतो बोलायला, तर ती एक भीती आपल्या मनात असते. त्यामुळं घाबरायचं नाही, काय नाही, बिंदास बोलायचं. चुकलं तर चुकलं, असं वाटतं की समोरचा काय म्हणेल, काय वाटेल त्याला, हसेल का काय, हसू द्या. आणि तुम्हाला वाटत असेल की माझी इंग्लिश लँग्वेज तुमच्यापेक्षा बेटर आहे, तर माझ्याकडून शिकून घ्या मग. तर डेली लाईफच्या गोष्टी आपण बोलायच्या, की असे छोटे छोटे सेंटेन्स बनवायचे 2-3 शब्दांचे. तर मग आधी शब्द वापरायचे, मग शब्द वापरले की मग थोडं थोडं सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करायचा. आधी मनात बनवायचं, मनात बोलायचं, आय एम गोईंग टू ऑफिस. थोडा विचार करायचा, मराठीमध्ये विचार करायचा, आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, काय शब्द असतील ते विचार करायचा आणि शोधायचा प्रयत्न करायचा. झालं. कारण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावून मग ते पुस्तकं वाचून असं कधीच होणार नाही. आपण जेव्हा बोलू तेव्हाच होणार. प्रॅक्टिकल जेव्हा करू ना तेव्हाच होणार ते. चला आता आलो आहे मी ऑफिसच्या जवळ. भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर मित्रांनो. तोपर्यंत स्टे ट्यून, सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला जर केलं नसेल तुम्ही तर. मित्रांनो वाजलेले आहेत 1:15. कडकडीत ऊन पडले. आता पावसाचे काही चिन्ह दिसत नाही आहेत. भूक लागलेली आहे, लंच टाईम झाला आहे, मी चाललो आहे घरी. बरेचसे लोक ऑफिसला निघतात 12 वाजता 1 वाजता, आणि मी चाललो आहे घरी. रिव्हर्स इंजिनिअरिंग. मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि वाजलेले आहेत 1ला 5 मिनटं बाकी आहेत. बघा आईने बनवली इथं बेसन पोळी. जेवण करायचं आहे, ताई चालली आहे. पेपर येत आईचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. वाजलेले आहेत आता 1 वाजून 10 मिनिटं झाली. बाय बाय. बाय बाय. चांगला द्या सोडवा पेपर. बरं झालं पाहिजे पेपर. हो बाय बाय. मित्रांनो आपण जेवण करूया तिथे. आयफोन मध्ये शूट घेते फॉर अ चेंज. क्लिअर दिसते ना. जेवायला खूप आयटम आहेत. आईने बनवलेलं आहे बटाट्याची भाजी, नाही दिलं का कांदा, कारलं. कच्चा कांदा खाल्ला ना चांगला असतो शरीरात. बेसन पोळी पण आहे इथं. बेसनाची पोळी तुम्ही काय म्हणता? बेसनची. बस. हे बघा मित्रांनो, आईने ते शेंगदाणे आणलेत, खारे करून भाजले, त्याच्यात थोडंसं मिठाचं पाणी टाकले आणि त्याच्यावर थोडीशी मिरची पण टाकली. आता वाजलेली आहे 4. मस्त. मला म्हटलं होतं थोडीशी भूक लागली आहे. भूक नाही लागली ॲक्च्युली, काहीतरी घरी असलं ना काही ना काही असं तोंडात टाकायला लागतं. वास आलाय प्रियांकाला. आता प्रियांका पण आली.
नो नो यू हॅव टू कम हिअर. द्या ना. इंग्लिश ब्लॉगमुळे मला चांगलं थोडंसं सवय लागली. नेक्स्ट चॅलेंज काय घ्यायचं? You listen to you listen to me. वन डे. माझा पपेट बनायचा एक दिवस. एक दिवस प्रियांका पपेट काय रोजच असतो पपेट. एक दिवस काय. मित्रांनो प्रियांका सांगते दुसरं चॅलेंज असं घ्या की मी जे म्हणेन ते करायचं, म्हणजे नाही म्हणायचं नाही कोणत्या गोष्टीला. एक दिवस ते चॅलेंज घ्यायचं. चॅलेंज घातल्यावर काही वेगळ्या गोष्टी काढशील तू. भारी आयडिया. पण वन डे से यस फॉर एव्हरीथिंग. घेऊ आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. तोपर्यंत आम्ही शेंगदाणे खातो मित्रांनो. हेल्दी फूड आहे, हेल्दी. माझ्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबच्या पोस्टमध्ये बघितलं असेल किती कॅलरी बर्न करतो मी. त्याचा स्क्रीनशॉट टाकला आहे मी, जाऊन बघा नसेल बघितलं तर. तिकली बघ, तिकली बघ, तिकली बघ. आवडतंय आवडते. बियानं विचारायला पाहिजे ना की बघ रेस करायला पाहिजे की नाही. हे तर ते बिया म्हणतं की यांना स्क्रम मास्टरला विचार. स्क्रम मास्टर रिप्लाय देत नाही. आता स्क्रम मास्टर डेव्हलपर आहे बरं का. मग किती छान असणार हो. हे बघा मित्रांनो, विवानी तर काय खातोय, याच्यात मोहरी ना ते खातोय. अरे बाळा ते खायचं नसतं. त्याला आता दात सुटायला लागले वाटतंय. सुटायला दात निघायला लागले. सुटायला लागले का. हे बघा मित्रांनो, आम्ही इथं बसलोय. ताई पण आहे. ताई पेपर देऊन आली. कसा होता पेपर आपण तिला विचारत होता. कसा होता पेपर? पेपर खूप सोपा होता, पण वेळ पुरत नाही पेपरला. सगळे अटेम्प्ट झाले, काही तुक्के मारले कारण वेळ पुरत नाही. मोठे मोठे क्वेश्चन होते त्याचे मनानेच केले. टिक 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 टिक. कोणती एक्झाम होती पहिलं ते तर सांग. टेट एक्झाम होती. टेट. हा मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल इंटरव्ह्यू मध्ये टीईटी एक्झाम होती. टीईटी नाही, ती टीईटी नाही, टेट. टेट टेट होती. टेट. येस. ही एक्झाम दिल्यावर ताई काय होणार? परत टीचर जाणार. टीचर होणार, पण लोकेशन वगैरे खास करून पुण्यासाठी. पुणे मिळावं म्हणून दिली एक्झाम. बघू आता काय होते. चला, रिझल्ट येईल 1 महिन्यानंतर, बघू आपण. तर ती ऑलरेडी टीचर आहे, पण लोकेशन चेंज करायचं होत नाही चेंज. पण एक्झाममध्ये चांगले मार्क पडले तर होऊ शकतं. आणि तर आरव आहे, बसला होता मोबाईलवर गेम खेळत. चला मित्रांनो, आता डिनर करूया. तर डिनरमध्ये आहे भजेची आमटी आहे, भाकरी, पापड आणि कांदा. आरव नुसता राईस खात असतो. चपाती भाजी खात जा जरा. नो. बिर्याणी आरवची फेवरेट आहे, त्याच्यामुळे त्याला भात खायची सवय लागली. आता वाजलेले आहेत 11:15. सगळे झोपलेत. विवान वगैरे झोपलेला आहे. तर आमच्या काही सोसायटीची मीटिंग होती, मीटिंग करून आलोय नाही. आता आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. बघा मस्त होणार आहे आमचा प्लॅन. तर कुठे कुठे जातोय, कुठे फिरतोय ते बघा. आणि चला मग, टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू. आणि हां, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.